नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आशा करतो तुम्ही सर्व ठीक असणार। तर आज या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन परीक्षा 10वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक वरदान संधी, ऑनलाईन परीक्षा मागणी शिक्षण खात्याकडून फेटाळण्यात आली, जाणून घेऊया संपूर्ण माहिती। विद्यार्थी मित्रांनो, माझी शाळा बोरकर सर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये वर्ग 10वी आणि 12वीची जी काही बोर्डची एक्झाम होते त्या एक्झामविषयीची माहिती आपण आज याच्यामध्ये बघणार आहे आणि शिक्षण खात्याने काय म्हटलेलं आहे त्याविषयीची सुद्धा माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे आणि ती सुरुवात करूया की ऑनलाईन परीक्षा मागणी शिक्षण खात्याकडून फेटाळण्यात आली, का फेटाळण्यात आली, त्याच्यानंतर ही मागणी कशासाठी केली होती आणि कोणकोणती कारणे दिली होती ही मागणी करत असताना, ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर बघा, समोरचं याच्यामध्ये सर्वात आधी आपल्याला माहिती पाहिजे की शिक्षण मंत्री कोण आहे, तर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ही आहे। ओके, त्याच्यानंतर बघा, पालक व विद्यार्थ्यांद्वारे काय केलं, पालक व विद्यार्थ्यांद्वारे मागणी करण्यात आली। मागणी कशाची करण्यात आली, तर 10वी आणि 12वीच्या परीक्षेचे स्वरूप बदलण्याची। 10वी आणि 12वीच्या परीक्षेचे स्वरूप म्हणजे काय, तर फक्त पेपरमध्ये काही बदल ही मागणी नव्हती, तर त्यांची मागणी होती की ऑनलाईन किंवा ऑफलाईन एक्झाम घेणे। तर याच्यामध्ये सर्वात आधी तुम्हाला हा व्हिडिओ बघत असताना काय करायचे, सकारात्मक विचार घ्यायचा। सकारात्मक विचार कोणत्याही गोष्टीतून, आता ही फेटाळणे म्हणजे हे काय झालं, एक नकारार्थी वाक्य झालं किंवा नकारार्थी शब्द झाला, तर आपल्याला सकारात्मकरित्या विचार करायचं आहे। मग सकारात्मकरित्या कसं विचार करायचं आहे आणि ती किंवा मग सकारात्मकता काय हे समोर आपण याच्यामध्ये बघू। तर हे जे काही मागणी केलेली होती ती मागणी तर फेटाळलेली आहे, पण याच्यातून एक चांगला निर्णय सुद्धा समोर आलेला आहे आणि तो चांगला निर्णय म्हणजे काय, परीक्षेची तयारी सुकर व्हावी यासाठी सराव व प्रश्नसंच देण्यात येतील। ओके, सराव प्रश्नसंच देण्यात येतील आणि सराव प्रश्नसंच याच्याविषयीची माहिती समोरच बघू। तर सर्वात आधी परीक्षा कधी होणार, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वी 12वीच्या परीक्षा एप्रिल अखेरीस घेण्याचे नियोजन दर्शविली। एप्रिलच्या अखेरीस म्हणजे ज्याप्रमाणे होईल, एप्रिलच्या अखेरीस ही काही एक्झाम होणार आहे, ही एक्झाम होऊ शकते अशी एक नियोजन त्यांनी सांगण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर सोबतच या विषयावर सविस्तर वेळापत्रकही जाहीर करण्यात येतील, वेळेनुसार वेळापत्रक सुद्धा तुम्हाला मिळतील। मग ही जी काही मागणी ज्यावेळी शिक्षण मंत्रालयाकडे केली होती त्यावेळी पालकांनी कोणकोणती कारणे समोर ठेवली, त्याच्यामध्ये बघा, पहिलं कारण ऑनलाईन शाळा झाल्यामुळे विद्यार्थ्यांना लिहिण्याची सवय नाही। म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की विद्यार्थी जे काही होते ते फक्त काय करायचे, ऑनलाईन शिकत होते, पण हातामध्ये पेन वगैरे काही घेत नव्हते। आणि ही वस्तुस्थिती सुद्धा म्हणू शकतो की विद्यार्थी काय करायचे, खेळ म्हणून त्या ऑनलाईन लेक्चरचं ते आस्वाद घेत होते, पण हातामध्ये पेन पेन्सिल नोटबुक समोर काही ठेवत नव्हते। आणि त्याचीच चिंता म्हणून पालकांनी हा एक कारण सांगितलेलं आहे। सोबतच दुसरं कारण बघा, विद्यार्थ्यांची पुरेशी तयारी झालेली नाही। आता विद्यार्थ्यांची पुरेशी तयारी झालेली नाही याच्यामध्ये माझं तर काय म्हणते, तर ज्याप्रमाणे ओके, आता याच्यामध्ये बघा, विद्यार्थ्यांची पुरेशी तयारी झालेली नाही याच्याही मागे आता बघा याच्यामध्ये काय आहे, तर कारण 1 वर ज्याप्रमाणे तोडगा काढला, कारण 1 वर कशाप्रमाणे तोडगा काढला की विद्यार्थ्यांना लिहिण्याची सवय नाही, त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, तर सराव प्रश्न ते देणार आहेत। सोबतच विचार करू शकतो आपण, तर्कशक्ती लावू शकतो की विद्यार्थ्यांची पुरेशी तयारी झालेली नाही, म्हणजेच जी काही एप्रिलमध्ये परीक्षा होणार आहे ते कदाचित समोरही जाऊ शकते, काही दिवस वाढूही शकते। आपण म्हणू शकत नाही किंवा मी तसंही म्हणत नाही की ही जी काही एक्झाम आहे ही एक्झाम समोर जाईल, वाढेल, मी तसं स्टेटमेंट करत नाही आहे, पण होऊ शकते। जर तोडगा काढला यांनी, तर अशा प्रकारचा हा तोडगा काढू शकतात की जी काही परीक्षेची डेट राहील ती परीक्षेची डेट आणखी समोर वाढवू शकतात। तर याच्यामध्ये आणखी बघा की पालकांनी पुढील कारणे दिलेली आहेत, त्याचप्रमाणे मला काय वाटते की ही जी काही विद्यार्थी आहेत किंवा मग ज्याप्रमाणे त्यांनी कारणे दिलेली आहेत, मागणी केलेली आहे की अशा प्रकारचे तुम्ही करा आणि आमच्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन ऐवजी ऑनलाईनच एक्झाम द्यायला भाग पाडा, अशा प्रकारचे जे काही त्यांनी कारणे दिलेली आहेत, त्याच्यामध्ये मला काय वाटते, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे व मानसिक ताणामुळे कशाचाही कोणत्याही प्रकारचा अभ्यास केलेला नाही
व ते आताही करत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे 10व्या वर्गाला असताना सुद्धाही विद्यार्थी आताही अभ्यास करत नाही आहेत, 12वीला असतानाही विद्यार्थी अभ्यास करत नाही आहेत आणि ही वस्तुस्थिती आहे बघा. तर हे अभ्यास वगैरे करत का नाही आहेत, तर याच्यामध्ये ऑनलाईन क्लासला उपस्थिती राहण्याचे प्रमाण 8 पैकी 1 असावा. म्हणजे 8 मुलांपैकी एकच विद्यार्थी सिरियस असावा. तिसरं, मोबाईल फोनची कमतरता. म्हणजेच खेड्यातील लोकांजवळ मोबाईल फोनची कमतरता असेल किंवा मग मोबाईल फोन जरी त्यांनी उत्साहाने जरी घेतलेला असेल तरीही पण बघा जो काही मोबाईलचं रिचार्ज आहे ते 600 रुपयाला झालेलं आहे. आणि पालक म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये पालकांचे सुद्धा धाबे दणाणलेले होते, कारण त्यांच्याजवळही सुद्धा काहीही इन्कम सोर्स नव्हता. आणि इन्कम सोर्स नसल्यामुळे काही विद्यार्थ्यांनी 600 रुपयाचं रिचार्जवर 3 महिने तर बरोबर काढले, पण नंतरचे महिने त्यांनी अभ्यासच केलेला नाही. सोबतच गेमचा लागलेला नाद, पबजी, त्याच्यानंतर इतरही जे काही गेम्स आहेत ते गेम्ससुद्धा त्याच्यामुळेही सुद्धा या विद्यार्थ्यांचा लॉस झालेला आहे. आणि आताही त्या विद्यार्थ्यांचा लॉस होत आहे. फ्री फायर पबजी या गेम्समध्ये ते काय करत आहेत, आपला स्वतःचा वेळ वाया घालवत आहेत. त्याच्यानंतर शिक्षणाविषयीची जागरूकता खूपच कमी. म्हणजे ग्रामीण स्तरावर शिक्षणाविषयीची जी काही जागरूकता असते ती जागरूकता कमी. सोबतच विद्यार्थ्यांना शिक्षण कशा प्रकारे करावं किंवा कोरोनाच्या काळामध्ये त्यांना मार्गदर्शन करणारा कोणीही व्यक्ती असा नव्हता. सोबतच आईवडिलांना सुद्धा त्या प्रमाणामध्ये माहिती नव्हतं की आपल्या विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे अभ्यास करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. आणि शिक्षकही सुद्धा ज्याप्रमाणे ऑनलाईन क्लासेस वगैरे घेत होते, शिक्षक तर ऑनलाईन क्लास घेत होते, पण ऑनलाईन क्लास घेताना काय तर काही शिक्षकांना माहिती होतं की ऑनलाईन क्लास कशाप्रकारे घ्यायचा. काही शिक्षकांना तर 1 महिना त्रास झालेला असेल, त्यांना समजतच नसेल की कशाप्रकारे हे आपण ऑनलाईन लेक्चर घ्यावं आणि मग ते लेक्चर एखाद्या आणखी साईटवर पाठवावं. ह्या सर्व गोष्टी याला कारणीभूत आहेत. ओके, तर शिक्षणाविषयीची जागरूकता खूपच कमी आहे. त्याच्यानंतर हँडलिंग वगैरे, मोबाईल हँडलिंग, ह्या सर्व गोष्टीसुद्धा त्याला एक कारण म्हणू शकतो, त्याला एक साथ देतो. त्याच्यानंतर ऑनलाईन परीक्षा घेण्यात अडचणी ही राज्य सरकारने किंवा शिक्षण मंत्रालयाने दिलेले काही कारण आहेत. त्याच्यामध्ये पहिलं कारण म्हणजे त्यांना सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त असल्यामुळे आपण विद्यार्थ्यांना बसवू शकत नाही किंवा मग बसवल्याच्या नंतरही त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे किंवा मग कोरोनाच्या प्रादुर्भावामुळेच त्यांनी काय केलेलं आहे की ऑनलाईन आपण त्यांना बसवू तर शकतो. ओके, ऑनलाईन त्यांना बसवू शकतो, पण ऑनलाईनही त्यांना बसवू आपण आणि असेही बसवू. मग ऑनलाईनच बसवायचं आहे आणि त्यांच्यावर लक्षही सुद्धा ठेवायचं आहे, तर मग ऑफलाईनच एक्झाम घेतलेलं बरं ना. म्हणून त्यांनी म्हटलं. आणि ऑफलाईन एक्झाममध्ये काय करणार आहेत तर मुलं स्वतः लिहिणार आहेत, पेपरही सुद्धा मुलं स्वतः लिहिणार आहेत. त्याच्यानंतर साधनांची कमतरता. त्याच्यानंतर मला असं वाटतं की विद्यार्थ्यांची संख्या अफाट आहे. ओके, अफाट आहे ही म्हणजे ऑनलाईन परीक्षा घेण्यात अडचणी कोणकोणत्या, तर ही पहिली अडचण झालेली असेल की अफाट आहे. त्याच्यानंतर साधनांची कमतरता दुसरी की बघा, जरी ऑनलाईन झाली तरीही विद्यार्थ्यांना एकत्र बसावे लागेलच, म्हणून ऑनलाईन हा निर्णय योग्य असावा. त्याच्यानंतर ऑफलाईन परीक्षा एक धोक्याची घंटा असू शकते, ही मला वाटते धोक्याची घंटा असू शकते. धोक्याची घटना असू शकते किंवा मग काय म्हणू त्याला एक अलर्ट असू शकतो. तर याच्यामध्ये सध्या कोरोनाचा प्रभाव महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अधिकही आहे. याच्यामुळे आपल्याला ऑफलाईन एक्झाम घेणे याच्यावर आपली चूक होऊ शकते. त्याच्यानंतर पेपरला लागलेली थुंक, विद्यार्थ्यांची प्रकृतीमुळे ते वंचित राहू शकतात की एखाद्या विद्यार्थ्याला जर खासी असेल, खोकला असेल. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थ्याला जर ताप वगैरे जर असेल आणि त्यांनी जर रेस्ट्रिक्शन्स लावलं की खासी, खोकला आणि ताप जर असल्यास तुम्हाला ही परीक्षा देता येणार नाही, तर ते विद्यार्थी काय होतील, वंचित होतील. म्हणून ऑफलाईन परीक्षेमुळे हा अशा प्रकारचा एक विद्यार्थ्यांचा लॉस होऊ शकतो. त्याच्यानंतर ऑफलाईन परीक्षा एक चालून आलेली संधी. ही ऑफलाईन परीक्षा जी आहे ती ऑफलाईन परीक्षा तुम्हा विद्यार्थ्यांसाठी ही चालून आलेली संधी आहे. त्याच्यामध्ये बघा, ऑफलाईन परीक्षा एक चालून आलेली संधी. आता संधी का म्हटलेली आहे तर बघा, तुम्हाला संधी आहे पण ती कशी आहे तर तुमच्या प्रश्नपत्रिका तयार करण्याचा अंतिम टप्पा गाठत आहे. म्हणजे
राज्य शिक्षण मंत्रीने सांगितलेलं आहे की जे काही प्रश्नपत्रिका तयार करण्यात आलेल्या आहेत त्या प्रश्नपत्रिका तयार करत असताना अंतिम टप्पा त्यांचा सुरू आहे. ही तुमचे जे काही बोर्ड एक्झामचे जे काही प्रश्नपत्रिका तयार होतात त्यांचा अंतिम टप्पा चालू आहे. म्हणजेच पहिलं 100% पेपर तुमच्या हातातच राहील. कशावरून? तर कारण ज्याही सरांनी जे काही बोर्डसाठी पेपर तयार केलेले आहेत ती पेपर तयार करणारे सर ही जे काही सराव प्रश्नसंच राहील ते सुद्धा हे सराव प्रश्नसंच तयार करतील. त्याच्यानंतर जेही प्रश्नसंच मिळतील त्यांचा पुरेपूर अभ्यास करा. जे काही प्रश्नसंच मिळतील त्यांचा पुरेपूर अभ्यास करा आणि त्यांना तुम्ही चांगल्या प्रकारे रट्टाही मारून ठेवा. तुम्ही जर रट्टा मारून ठेवलं किंवा त्यांच्या चांगल्या प्रकारे जर अभ्यास जर केलात तर ते तुम्हाला फायद्याचं राहील. कारण हे जे एक्झाम पेपर तयार केलेलं आहे किंवा सराव प्रश्नसंच तयार केलेले आहेत ते सराव प्रश्नसंच कोणी तयार केलेले आहेत? ज्यांनी तुमचे बोर्डचे पेपर तयार केलेले आहेत त्यांनीच हे सराव संच तयारसुद्धा केलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जी काही तुम्हाला प्रश्नसंच मिळतील ते प्रश्नसंच तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यासा, त्याचा चांगल्या प्रकारे वापर करा, त्यांचा चांगल्या प्रकारे सराव करा. त्याच्यानंतर वेळ कमी उरलेला असल्यामुळे अभ्यासाकडे लक्ष द्या. अभ्यास हा तुम्हाला सर्व गोष्टीतून मुक्त करेल. तुम्हाला चांगले मार्क जर घ्यायचे असतील किंवा मग चांगल्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन करायची असेल किंवा मग चांगल्या प्रकारे तुम्हाला काहीतरी करायचं असेल तर त्याच्यासाठीही सुद्धा तुम्हाला अभ्यास करावाच लागेल. नेक्स्ट 5वं, आणि जर तुम्ही जर ट्युशन लावली असेल किंवा शाळेत सरांना काय करायचं, तिचे जे काही प्रश्नसंच मिळतील ते प्रश्नसंच आधी तर तुम्ही स्वतः सॉल्व करून बघायचे. त्याच्यानंतर स्वतः सॉल्व केल्याच्यानंतर तुम्ही त्या सरांना विचारायचं की याच्याबद्दल तुम्ही चर्चा करा आणि ही झालेली चर्चा त्याला चांगल्या एका नोंदवहीवर नोंदवून ठेवा आणि नोंदवल्याच्या नंतर त्याच्यावर विचार करा. कारण जे काही प्रश्नसंच तुम्हाला तयार करून मिळतील त्या प्रश्नसंचांमध्ये काहीतरी प्रश्न ते फसतीलच आणि ते प्रश्न फसले म्हणजे 100% पेपर तुमच्या हातात राहील. ओके, अशा प्रकारे तुम्ही स्ट्रॅटर्जीनुसार अभ्यास करा चांगल्या प्रकारे. आणखी स्ट्रॅटर्जी तुम्ही स्वतःची वापरा आणि स्वतःची स्ट्रॅटर्जी वापरून इतरांचे ऐकून काहीतरी त्याच्यातलं चांगलं घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नसंच जे काही असेल ते प्रश्नसंच कधी केव्हा आपल्याला मिळतील, तर सर्वात आधी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद हे काय करणार आहे तर प्रश्नसंच तयार करणार आहेत. त्याच्यानंतर पुढील आठवड्यात ते जाहीर करण्यात येतील. अशा प्रकारे हा प्रश्नसंच राहील. या व्हिडिओला तुमच्या ग्रुपवर इतरही विद्यार्थ्यांनाही पाठवा. अशा प्रकारे या व्हिडिओला तुम्ही इतरही विद्यार्थ्यांकडे पाठवून त्यांचेसुद्धा तुम्ही भलं करू शकता. ऑफलाईन परीक्षा ही वरदानच आहे तुमच्यासाठी आणि हे वरदान तुम्ही चांगल्या प्रकारे त्याचा वापर करा. थँक्यू. सबस्क्राईब अँड शेअर.